नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। जीवा भास्करला भेटायला गेलेला असतो आणि तो भास्करला बोलतो, मी तुमच्यासाठी काय करू, म्हणजे तुम्ही माझे आनंद निवास वापस द्याल। तेव्हा भास्कर बोलतो की एक काम तू कर, तुझ्या पार दादाला सांग की त्या नंदिनीसोबतचं लग्न मोड आणि माझ्या शनैयासोबत लग्न कर, मग मी तुझा आनंद निवास तुला वापस देऊ टाकतो। तेव्हा जीवाला देखील धक्का बसतो आणि जीवा बोलतो, हे कसं शक्य आहे, दादाचं तर अगोदरच लग्न झालेलं आहे। तेव्हा भास्कर पुढे बोलतो की मग तुला हे शक्य नसेल तर मग एक दुसरं काम कर, तू तुझ्या नंदिनीला आपल्या इन्व्हेस्टरकडे पाठवून दे। आणि तेव्हा जीवाला अतिशय राग येतो आणि तो कॅफेमध्ये सर्वांच्या समोर भास्करला बेदम मारहाण करू लागतो। तर इकडे आपण पाहतो की काव्या नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते आणि त्याच ठिकाणी माननी देखील येते आणि माननी काव्याला बोलते, काव्या तू इथे काय करत आहेस, माझे तुझ्याकडे काम आहे, तू माझ्यासोबत चल। आणि त्यावेळेस काव्याच्या मनामध्ये देखील संशय येतो आणि ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये नंदिनीकडे पाहू लागते। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनीचं आनंद निवास जीवा सोडवू शकेल का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।